उद्योग क्षेत्रामध्ये सबंध देशाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 36,211 खासगी कंपन्या मोडीत निघाल्या, विसर्जित तरी झाल्या किंवा कंपनी रजिस्ट्रारमधून स्ट्राईक ऑफ झाल्या। एकीकडे संसदेमध्ये केंद्र सरकारी माहिती देत असताना राज्याचे उद्योग मंत्रीपद भूषवणाऱ्या उदय सामंतांकडे ही माहितीच नाहीये। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळापासून म्हणजे 2022 पासून उदय सामंत उद्योग मंत्री आहेत, मात्र त्यांना राज्यातल्या उद्योगांची ही एवढी गंभीर स्थिती माहितीच नाही, हे संतापजनक आहे। खासदार राजाभाऊ आजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये राज्यातल्या कंपन्यांची धक्कादायक स्थिती उघड झाली। व्यवसाय सेवा क्षेत्राला सर्वाधिक फटका बसल्याचे यात समोर आलंय। मात्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र आता ही माहिती आकडेवारी तपासणीसाठी एक दिवस मागून घेतलाय। त्यामुळे 2022 पासून उद्योग मंत्रीपदावरती असूनही एवढी गंभीर आकडेवारी उदय सामंतांना माहीत नसेल तर त्यांना नेमकं काय माहिती आहे, असा सवाल उपस्थित झालाय। गोष्ट अशी आहे की मी त्याच्यात एक प्रश्न विचारला होता की किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे, आणि धक्कादायक, मी ते धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झालेला आहे। हजारो कंपन्या असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील। 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला आहे तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही। अशा पद्धतीचा एकदम आकडा महाराष्ट्रावरून आदळणं, त्याची चौकशी केली गेली पाहिजे। म्हणून मी 1 दिवसामध्ये हे सगळं व्हेरीफाय करतो, पण सध्या तरी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आमच्याकडे कुठेही नाही। मी तेच सांगितलं, केंद्र सरकारनं जरी दिलं असलं तरी मला महाराष्ट्रामध्ये बघायला पाहिजे ना। मी केंद्र सरकारचं उत्तर चुकीचं आहे असं म्हटलं नाही मगाशी देखील। मी काय सांगितलं, मी तपासतो, जर झालं असेल तर ते कशामुळे झालं ते तुमच्यासमोर ठेवतो, आणि नाही झालं असेल तर का नाही झालं ते तुमच्यासमोर ठेवतो। आता उघड झालेल्या आकडेवारीनुसार नक्की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती उद्योग बंद पडलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। मुंबईमध्ये 12,000 कंपन्या बुडाल्या आहेत असं या माहितीतनं समोर आलेलं आहे। पुण्यामध्ये 6,433 कंपन्या, ठाण्यात 4,704, नागपूरमध्ये 1,478, नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822, छत्रपती संभाजीनगरमध्ये 654, कोल्हापूरमध्ये 429, अहिल्यानगरमध्ये 308, सोलापूरमध्ये 262, अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून एकूण 36,211 कंपन्या या बंद झाल्या आहेत, बुडालेल्या आहेत, मोडीत निघालेल्या आहेत, अशी आकडेवारी या माहितीतनं समोर आली आहे। तर मुंबईमध्ये तब्बल 12,000 कंपन्या बंद पडल्याची माहिती स्वतः केंद्र सरकारनेच काल लोकसभेत दिली आहे, आणि यावरनं विरोधकांनी राज्य सरकारवरती टीकेची झोड उठवली आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलंय पाहूयात। महाराष्ट्रामध्ये 36,211 खासगी कंपन्या बंद झाल्या किंवा महाराष्ट्रातील कामकाज बंद करून बाहेर गेल्या। चाकण, हिंजवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक MIDC सारख्या प्रमुख औद्योगिक पट्ट्यांमधील उद्योगांना नागरी समस्या आणि पायाभूत सुविधांच्या समस्या सतावतायत। मागील 5 वर्षातील राजकीय अस्थिरता आणि स्थानिक घाणेरडे राजकारण याला जबाबदार आहे। सरकारने रोजगार निर्मितीवरती सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे। उत्तम शिक्षणाला प्रोत्साहन द्यावं, भ्रष्टाचार मुक्त पायाभूत सुविधांचा विकास करावा। भाजप सरकार शहरांमधील भूहडप योजनांवरच अडकून पडले, अशा पद्धतीची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। आणि राज्यामध्ये उद्योगधंदे बंद पडत असल्याच्या मुद्द्याला राजकीय रंगही येऊ लागलाय।
30,000 उद्योग बंद पडलेत, कुठे गेले स्टार्टअप असा सवाल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष विचारतायत. तर या आकडेवारीबाबत महायुतीच्या इतर मंत्र्यांना फारशी माहितीच नाहीये. एकंदरीत छोटे आणि मध्यम जे उद्योग आहे हे फार मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. त्याचा आकडा हा 30,000च्या घरात आहे. त्यामुळे कुठे गेलं ते स्टार्टअप आणि कुठे स्वतःला इन्फ्रामॉन म्हणून घेणारे जे डिझास्टर मॅन म्हणून महाराष्ट्राला ज्यांचा कार्यकाळ राहिला आहे अशा देवेंद्र फडणवीसांनी याची सगळी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यामुळे स्वतःची पाठ ठोकटून घेत असताना दुसरीकडे धडाधड उद्योग बंद पडतात आहे आणि 30,000च्या घरात जर उद्योग बंद पडले असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नाही, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याकरता उद्योगपती यायला तयार नाही आणि महाराष्ट्रातल्या लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत यांना आता वाईट दिवस आलेले आहेत, असं एकंदरीत हे चित्र आहे. कारण काय आहेत, कशामुळे बंद पडले, का शिफ्ट झालेत का काय, हे बघावं लागेल. पण मला वाटतं आता आपण दररोज बघतायत, नेहमी बघतायत आता स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक उद्योग, त्याची संख्या पण बघा किती आहे. मोठे उद्योग या ठिकाणी येत आहेत, छोटे उद्योग येत आहेत, लघु उद्योग येत आहेत, नवीन तरुण सगळ्यांचे आमचे आहेत ते सुद्धा नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होत आहेत. हे आपण बघितलं पाहिजे. आमच्याकडे अशी कोणती माहिती आता सध्या घडेल तरी माझ्याकडे नाही आहे. परंतु एकीकडे जर पाहिलं तर असं जर त्यांचा अहवाल असेल तर तो कोणत्या भागाचा सांगता येणार नाही. परंतु संभाजीनगर सारख्या ठिकाणी आज 70,000 कोटीचे उद्योग आज कार्यरत आहेत, चालू आहेत, प्रोजेक्टचं काम चालू आहे, रन होत आहेत. टोयोटासारखे मोठमोठे प्रोजेक्ट आमच्या संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. म्हणून येणाऱ्याची संख्या आमच्याकडे वाढताना दिसते.